वाजवा भजन भजन करा सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सूर्यदेया सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सूर्यदेया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम सर्व विठू मावली
रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई माझ प्रेम सर्व काळ कामने काजी न मागो अधिक कामने काजी न मागो अधिक
हॅलो 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 मारुती महाराज मारुती महाराज वाघ चला आबा माईक वर या हॅलो 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 ओके हॅलो हॅलो रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
पक्वाद व्यवस्थित लावा चारी पक्वाद घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम अनुतापासे दुनी वचडे अनुतापासे दुनी वचडे वैराग्य वाढे चढोवडी वैराग्य वाढे चढोवडी वैराग्य वाढे रे
हरिभक्त परायण भजन सम्राट तुकारामजी हरकळ, श्री हरिभक्त परायण भजन सम्राट मारुती आबावा. हॅलो, याचा बेस कमी करा. हॅलो हॅलो त्यांचे प्रेम विठ्ठले, त्यांचे प्रेम विठ्ठले, सहज त्याच्या ऐकता गोष्टी, सहज त्याच्या ऐकता
समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुनी वचडे वैराग्य वाढे चढोवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा म्हणे वाडे भाव निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे महायोग पीठे तटे भीमरथ्यामरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं पुरब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू दुसरे चरणा संताच करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळेवानू मी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागत से केवता कल्पतरुवरी फुलोरा काय से निपावुने रोग क्षीरसागरा कवने वासी का पुरा सुवासुदेव चंदनाते कैसे निचर्चावे अमृताते केवुते राधावे गगनावरी उभवावे गडे केवो तैसे श्री गुरुचे महिमा अकळिता के असे साधन ते जाणून आम्ही मन निवांत केले सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अवेर 4 स्वरात लागली व्यवस्थित लावून काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी मानेल संतासी उचिता
सृष्टी परमार्थ पोटी दृढावे अखिल गुणनिधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिका नसणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसारावर तुळशीपत्र ठेवून परमार्थाचा कळस करणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे. या तिन्ही पदव्या त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावं असे असणारे नामदेवराय व तत्कालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेने चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा. आणि मला असं वाटतं गेल्या 4 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करतात आणि आजची ही आपली 5वी आंघोळ. विठ्ठल विठ्ठल सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. बसणारे मायबाप अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा आजचा दिवस तसा खूप भाग्याचा आहे महाराज. हा दिवस भाग्याचा म्हणण्यापेक्षा हा मार्च महिनाच आपल्यासाठी खूप भाग्याचा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं म्हणता. माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा बीजेचा उत्सव सुद्धा याच महिन्यामध्ये आहे. नाथ महाराजांची षष्ठी सुद्धा याच महिन्यामध्ये, चंद्राला ग्रहण सुद्धा, इराक इराणचं युद्ध सुद्धा याच महिन्यामध्ये. अजून काय सांगायचं तुम्हाला, बरोबर आहे का नाही. आणि मला असं वाटतं महाराष्ट्राला काय भारताला सुद्धा लाजवल एवढा सुंदर कार्यक्रम हा सुद्धा या महिन्यातच आहे महाराज. आणि माझं नशीब किती चांगलं आहे पहा महाराज. खरं सांगू तुम्हाला काही गोष्टीसाठी प्रारब्ध लागतं बरं, प्रयत्न लागत नाही. माझं प्रारब्ध चांगलं आहे महाराज. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. ज्या व्यक्तीने जीवनभर ज्या महात्म्याने ज्ञानेश्वरीची सेवा केली त्या महात्म्याची पुण्यतिथी सुद्धा आजच आहे आणि त्यांचं नाव नथुराम महाराज केहाळकर आहे. बरोबर आहे का नाही. मला यांनी सांगितलं की आपण पुंडलिक वरदा गजर करू आणि बाबावर पुष्पवृष्टी करून मग अभंगात प्रवेश करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरु नथुराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. अगदी थोड्या वेळामध्ये याचा ट्रबल कमी कर. ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. मी भाग्यवान आहेत याचं कारण एवढ्या मोठ्या कुंभमेळ्यामध्ये मला सेवा करण्याचा योग आला महाराज. खरं सांगू आम्ही ज्यावेळेस आमच्या पंडित महाराजांनी सांगितलं की बाबा असा असा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे, मी त्यांना म्हणलं तुमच्या जिल्ह्यात राबवण्यापेक्षा पहिलं नारळ तुम्ही आमच्या संत चोखोबरायच्या मंदिराला द्या. ते म्हणे नाही शक्य होणार. आमच्या विशाल महाराजांनी सुद्धा सांगितलं हा सप्ताह आपण मुक्ताईला करू. आणि सोपान महाराजांनी सुद्धा सांगितलं हा सप्ताह सर्व खर्च आम्ही करतो. कुठं करू, हिंगोलीला करू. पण पंडित महाराज म्हणे आम्ही ज्या परिसरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण केलं त्या परिसरामध्ये आम्हाला हा सोहळा करायचा. त्यांनी सांगितलं तुम्हाला कीर्तन करावं लागेल. मी नारदाच्या गादीवर सांगतो आम्ही तिघांनी पहिलं सांगितलं होतं की आम्हाला कीर्तन सोडून दुसरी कोणतीही सेवा द्या आम्ही करायला. कारण कीर्तनाला कंटाळलेले सगळ्यात मोठे महाराज आहे महाराज आम्ही. मग तुम्ही म्हणसाल महाराज एवढी सर्व लोकांनी सेवा केली मग तुमचा नंबर कसा लागला. याचं कारण मला तरी असं वाटतंय मी चोखोबरायची जी सेवा केली ती सेवा कामी आली आणि ती मला ज्ञानोबरायच्या सोहळ्यासाठी प्राप्त झाली. खरं सांगतो एवढा मोठा सोहळा आणि इथं कीर्तन करण्यासाठी मी आलेलोच नाहीये. इथं सर्वच कीर्तनकार आहे, सर्वच ज्ञानी आहे, सर्वच सेवा करणारे मंडळी आहे. त्यामध्ये माझ्यासारख्या लेकरानं कीर्तन करणं म्हणजे नाथबाबाचा एक तुकडा सांगतो. तेने अमृताचे ताटी जान नरोटी ठेवली. एखादं सोन्याचं ताट भरलेलं असावं आणि त्या सोन्याच्या ताटामध्ये
नरोटी ठेवल्यासारखी माझी सेवा आहे. मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे या कार्यक्रमाला पाहण्यासाठी, या कार्यक्रमाची सेवा करण्यासाठी आलोय. विठ्ठल सर्व ग्रामस्थ मंडळी केलंय, परिसरातील मंडळी केलंय. आणि सर्वात मोठे धन्यवाद द्यायचे सेलूकर मंडळी. सेलूकर, तुमच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि एवढं सुंदर नियोजन, 24 तास अन्नदान चालू आहे महाराज. जिकडं पाव तिकडं लोकच आहे. खरं सांगू का महाराज, नाशिकला कुंभमेळा 27 ला आहे, 2027 ला. पण मला असं वाटतं 27च्या कुंभमेळ्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांचा हा कुंभमेळाच आहे महाराज. जिकडं पाव तिकडं अन्नदान आहे. काय माझ्या ज्ञानोबरायचं वैभव आहे. माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू. अरे भगवंताला 56 प्रकारचा भोग आहे. किती प्रकारचा भोग आहे? भगवंताला किती प्रकारचा भोग लावला जातो? 56. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. भगवंताला 56 प्रकारचा भोग आहे. पण माझ्या ज्ञानोबरायचं वैभव एवढं आहे की ज्ञानोबरायसाठी 700 पक्वान्नाचा भोग आहे. म्हणून मला खूप आनंद वाटतोय. हे पाहूनच माझं मन भरलंय महाराज. तसं कीर्तन करावं अशी माझी परिस्थिती नव्हती. मी 2 दिवस झाले कीर्तन रद्द केले होते. पण म्हणलं इथं जर नाही गेलो तर हे जीवनातलं सगळ्यात मोठं पाप राहील माझं. बरोबर आहे का नाही? कारण की हा सोहळा परत असा पाहायला भेटेल काही सांगता येत. जसा आळंदीचा सद्गुरू जोग महाराजांचा शताब्दी सोहळा पाहिला, आता खरं सांगू का, हा सोहळा पाहिला आणि लगेच जरी मरण आलं तसं येणार नाही. पण तरी यमाला म्हणा, यमा आता मला तू घेऊन गेला तरी चालेल का? मी शेलूचा नारळी सप्ताह पाहिलाय आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पाहिलाय. विठ्ठल अगदी गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग निळोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. बसणारी मंडळी कोण आहे? निळोबराय माझे जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा, माझ्या सद्गुरूने मला भेट द्यावी, याच्यासाठी 42 दिवसाचा अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे निळोबराय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय आलीच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. निळोबराया, हो निळोबराय, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, रात्रीला वाटोने आलासे का, आलासे का, रात्रीला वाटोने आलासे का. तुझं लागी
एवढा थिल्या वाचून आलासी का? ए अबे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का रे देवा? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही, एक. काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही, 2. आणि काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही, 3. बसणारे मंडळी, कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, असा मोठा सप्ताह चालू असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. हल्ली लोक सप्ताहामध्ये जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी लग्नामध्ये सुद्धा करत नाही महाराज. इथं नावाची अपेक्षा करायची काय गरज आहे? मी बसणाऱ्या मंडळीला सांगेल, अरे आमच्या महाराजांनी तुमचं नाव घ्यावं, एखाद्या कीर्तनकाराने तुमचं नाव घ्यावं, आयोजकांनी तुमचं नाव घ्यावं. एवढी चांगली सेवा करू नका. एवढ्या मोठ्या कुंभमेळ्यात सेवा एवढी चांगली करा की तुमच्या नावाची दखल माझ्या ज्ञानोबराईने घेतली पाहिजे. तुमच्या नावाची दखल माझ्या पांडुरंग परमात्म्याने घेतली पाहिजे. इथं या, तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावे आणि संत चरण भावे. इथं आल्यानंतर फायदा काय आहे? महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे. आज भारताच्या पाठीवर एवढंच एक व्यासपीठ असं राहिलंय महाराज, तिथून चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल होत नाही. कीर्तनकार मी असू द्या, कीर्तनकार माझ्यापेक्षा छोटा असू द्या का कीर्तनकार माझ्यापेक्षा मोठा असू द्या, बसणारे मायबाप, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने कधी तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं रे गड्यानो. संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने कधी तुम्हाला चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं. याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. सांगणारा कीर्तनकार चुकीचा असू शकतो, लक्ष देऊन ऐका. सांगणारा कीर्तनकार चुकीचा असू शकतो, तो व्यक्ती म्हणून तो चुकीचा असू शकतो, पण तो जो ज्ञान सांगतोय तो स्वतःचं सांगत नाही, ते ज्ञानोबराय तुकोबरायचं सांगतो. म्हणून सांगणारा मनुष्य कधीच चुकीचं तुम्हाला सांगणार नाही. म्हणून इथं येत जा. इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. कोणी तुम्हाला फुकट धाब्यावर नाही जायचं, कोणी तुम्हाला फुकट पाजायला नाही प्यायची नाहीये. आणि काही ठिकाणी मात्र आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नका. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, साखरपुडा असेल, पत्रिका असेल, आमंत्रण असेल तरच जा. फुकट गेल्यानंतर जीवनामध्ये नक्की त्रास होतो. भागवतामध्ये खूप गोड प्रसंग आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय, सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जवायला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण नाही. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब सांगतात, मालक, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवला, चला ना. भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केसरी ग. नाही रात्रीची तारीख पण सकाळची तारीख तर मला द्यायला पाहिजे होती की नाही महाराज? बरोबर आहे का नाही? मी तो भाग्यवान आहे महाराज. या कार्यक्रमाची हेडलाईन काय आहे? पाकिट मुक्त, पावती बुक मुक्त, प्लॅस्टिक मुक्त. आता कीर्तन करताना सुद्धा मला थोडी लाज वाटते बरं महाराज, खरं सांगतो तुम्हाला. पण माझं काहीतरी भाग्य असेल, बरोबर आहे का नाही? असं नाहीये महाराज. पाकिट मुक्त, प्लॅस्टिक मुक्त, अजून पावती बुक मुक्त. महाराष्ट्राला हा SMS गेलाय की न पैसे घेता सुद्धा एवढा मोठा सप्ताह महाराष्ट्रात होऊ शकतो. जे जे पैसे घेऊन सप्ताह करतात त्यांच्यासाठी तर ही कुटीच आहे महाराज मोठी. बरोबर आहे का नाही? जे जे पैसे घेऊन सप्ताह करतात त्यांच्यासाठी मोठी कुटी नाही. 1 रुपया घ्यायचा नाही आणि 1 रुपया देणं ठीक आहे हो, देण्याचं काय प्रॉब्लेम नाही. समजा एखादं कीर्तन असं समजू आपण, बरोबर आहे का नाही? देणं ठीक आहे, पण घ्यायचं बी नाही म्हणल्यानंतर हा मोठा त्रास आहे ना महाराज. पंडित बाबा, इतिहास केला मी तुमच्या कार्याला. तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक प्रमाण आठवतंय मला, कोण जाणे कोणा घडे उपासना. माझे ज्ञानोबराय तुकोबराय कोणाच्या हातातून काय करून घेतील काही सांगता येत नाहीये. हे थोडं वैभव नाहीये महाराज. देशाच्या पंतप्रधानाच्या सभेला सुद्धा एवढे लोक नसतात महाराज. आणि इथं काही गाड्या लावून बोलवलेलं नाहीये, इथं काही तुम्हाला फोन करून बोलवलेलं नाहीये, इथं काही तुम्हाला 300 रुपये रोज नाहीये, इथं काही तुम्हाला 500 रुपये रोज नाहीये. 1 रुपयाही न देता इथं बसायला जागा पुरत नाहीये. ही माझ्या ज्ञानोबरायची ताकद आहे महाराज. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ही माझ्या तुकोबरायची ताकद आहे. खरोखर तुमच्या कार्याला सलाम आहे महाराज. एवढं शक्य कार्य महाराष्ट्रात तर मला नाही वाटत कोणत्या कीर्तनकाराला जमल म्हणून. विठाला विठाला भगवान भोलेनाथ सतीला सांगतात, अगं सती, सर्वांना आमंत्रण दिलंय, तुझ्या बापाने साधा फोनही नाही केला ग, आणि बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही. सती आई साहेब म्हणू लागल्या, मालक चला ना. भोलेनाथ म्हणले नाही. मालक चला ना. भोलेनाथ म्हणले नाही. शेवटी सती आई साहेब रडायला लागल्या, ओ मालक, बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे?
भोलेनाथाला कळालं ही जात ऐकणार. मला तुम्हाला कीर्तनातून एवढंच सांगायचं, भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकर्यांनी अपेक्षा करायची. आपण फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेली की बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. चॅलेंज. सती आई साहेब आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेल्या. सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. राग आला आणि यज्ञकुंडामध्ये उडी मारली. म्हणून आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही 1, आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही 2, आणि आमंत्रण असलं तरी जायचं नाही 3. निळोबराय देवाला सांगतात, अबे देवा तुला बोलवलं नाही तर आला कशाला? बरं ऐक देवा, मला काही द्रौपदी सारखं संकट नाहीये. किती गोड प्रमाणे पहा. तैसा परी आमा नाही मा संकट, तरी का फुकट केला, तरी का फुकट श्रम केला. मला काही गजेंद्रासारखं संकट नाही 2, आणि मला काही द्रौपदी सारखं संकट नाही. परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्माने तोंड बारीक केलं. ओ निळोबरा ऐका ना. अहो 42 दिवस झाले हो निळोबराया. काही बरं वाईट झालं तर लोक नाव ठेवतील, डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबराने डोळे उघडले सांगितले. निळामने आम्ही न ओळखो जी देवा, तू कयाचा धावा करीत असे देवा, जा मी तुला ओळखत नाही. किती ताकद असेल महाराज. अरे या जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. निळोबराय देवाला म्हणले तुला ओळखत नाही येत, किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराय सांगतात, ओ निळोबराया, अहो मी काय एखादा ग्रामपंचायतचा सरपंच नाही हो, देव आहे ना. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो परेल स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगा ते चाळीता. निळोबराया शेष महेश गणेश दिनेश सुरेश हू जाही निरंतर ध्याई. जे रात्रंदिवस माझं भजन करतात निळोबराय, त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजेत ना. निळोबराय ऐका ना. ओ निळोबराय, अजून सुद्धा हिमालयामध्ये काही साधू संत योगी लोक खाली मुंडकं वर पाय करून माझं भजन करतायत. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचा मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, पहा कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. हे कावळ्यानो, आमचं सर्व मांस कापण, हे 2 डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करेल अशी अपेक्षा आमच्या अंतःकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही हो. अर्धा तास झालंय तुमच्या समोर काहीतरी योगियांचे ध्यानी
करताय त्यांच्या स्वप्नात एक सेकंद जात नाहीये. आणि अर्धा तास झालंय तुमच्या समोर उभा आहे देवा. ओ निळोबराय, काहीतरी इज्जत राखा माझी. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, विश्वातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे आणि देवाला दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि त्या निळोबरायसारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये जर काही इच्छा प्रगट झाली असेल ती संसाराविषयी कशी होईल महाराज? अरे ज्याच्या अंतकरणात इच्छा प्रगट होती त्याला साधू तरी कसं म्हणायचं? साधूच्या पलीकडचा जो विषय आहे त्याला साधू, इच्छेच्या पलीकड जो विषय आहे त्याला साधू म्हणायचं. मग काही लोक म्हणतील संतांच्या ठिकाणी इच्छा प्रगट होत नाही का? होती ना. जी निळोबरायच्या अंतकरणामध्ये झाली तीच तुकोबरायच्या अंतकरणामध्ये. प्रमाण घ्या किती सुंदर आहे पहा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. मदते तयाची संगती, मदते तयाची संगती, तयाची संगती, तयाची संगती. हा मग मी कमलापती, मग मी कमलापती, तयाची संगती, मग मी कमलापती तुझबाना आणि कंटाळा. ही जगद्गुरु तुकोबरायांनी देवासमोर प्रकट केली इच्छाचे महाराज. माझे निळोबराय सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे. पांडुरंगा, ओ पांडुरंगा, ऐका ना, काय अपेक्षा आहे? काय नाही देवा, एक छोटीशी इच्छा माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झाली. अहो जगाचा मालक नाचायला लागला. हो ओ ओ निळोबराया, सांगा ना काय इच्छा आहे, काय हवंय तुम्हाला? काही नाही देवा, एक छोटीशी इच्छा आहे. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना रे देवा, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनात मध्ये दे. अभंगाचं पहिलं घडोत्याचा समागम, घडोत्याचा समागम, घडोत्याचा
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये निळोबराय सांगता, देवा ऐक ना, हे पांडुरंगा, मला अशा लोकांचा समागम दे की जे तुझ्यावर प्रेम करतात. मायबाप घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. देवावर प्रेम नसेल तर तो किती जरी मोठा व्यक्ती असेल तरी मला त्याची संगती नकोय. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, देवावर प्रेम करणारे लोक तरी कुठं राहिले महाराज? भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्यानं 3 गोष्टी अशा निर्माण केलेल्या आहे की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करतोय महाराज? अरे माणसाचं सगळं जे चाललंय ते फक्त शरीरासाठीच. काही लोक शरीरावर प्रेम करत नसेल, दुसरं प्रेम करतो समाजावर. आणि जर समाजावर प्रेम करत नसेल तर तिसरं प्रेम मनुष्य पैशावर करतो. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं जगावर कशावरच करत नाहीये. पण साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर पाहिला, साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला, या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. प्रमाण देतो, नाही अनिक प्रमाण, आणि तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं, आणि गवताप्रमाणे तन समजलं. हे जरी प्रमाण कमी वाटलं तरी तुकोबरायचं सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. पहा, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो नागडे जनधर माता पिता, माता पिता, आवडे जनधर माता पिता, माता पिता. ज्या गोष्टीला आपण जेवढं प्राधान्य देतोय त्या सर्व गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. महाराज ठीक आहे हो, शरीराचा त्याग एखादा मनुष्य ठीक करू शकतो, पण समाजाचा त्याग होणं शक्य नाहीये. अरे हे चाललंय ते समाजासाठीच चाललंय ना महाराज. मला रात्री त्यांनी, मी दररोज कीर्तन लाईव्ह ऐकतोय बरं महाराज, मला खूप आनंद वाटला. बंडा तात्यासारख्या महात्म्याच्या मुखातून तुमच्यासाठी जो आशीर्वाद निघाला ना महाराज, जन्माचं सार्थक झालं महाराज तुमच्या. खरं सांगतो, तात्यासारख्या व्यक्तीने ज्यांनी जीवनभर निष्काम परमार्थ केला, त्या महात्म्याने सांगितलं की जोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये पंडित महाराजासारखी महाराज मंडळी आहे तोपर्यंत संप्रदायाला कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. त्यांनी सांगितलं की सप्ताह करायचा, पण कीर्तन कोणी कोणी करायचे, कसं कसं करायचं सगळं ठरलं, पण काल्याचं कीर्तन कोण करायचं हे ऐकलं बरं मी, म्हणजे किती अपडेट आहे पहा. त्यांनी सांगितलं ज्यानं काल्याचं कीर्तन करायचं त्यानं जीवनभर पाकिट घ्यायचं, मी ऐकलंय ते सर्व. मी दररोज कार्यक्रम ऐकतो, कारण 4-5 दिवस झाले कीर्तनच नाहीये मला. उठलं की शेलूचे मोबाईल मध्ये, बरोबर आहे का नाही. मग आता काल्याचं कीर्तन करायचं तर कोणी, कारण की काल्याचं कीर्तन करण्यासाठी तर सगळे लोक तयार असतात, कारण काल्यासारखा एवढा मोठा मान. पण त्या काल्याचं कीर्तन जो करल त्यानं जीवनभर पाकिटाला हात लावायचा नाही. मग असा कोणाचा नंबर लागल महाराज, आणि मग तो नंबर तुमच्या परिसरात आहे का फिरत्या सप्त्यात ना,
अहो तिथं जरी म्हणलं तरी कठीणच आहे ना बाबा ते. इथं जरी नसलं तरी ते मग आता ते स्वीकारायचं कोणी? बाबा तुमचा सप्ताह पाहिल्यापासून तुमचं कार्य पाहिल्यापासून मला सुद्धा असं वाटतं पाकिट घेऊ नये. खरं सांगतो तुम्हाला महाराज ही ताकद आहे. हे पाहिल्यानंतर दररोज पाकिट घेणाऱ्या माणसाला सुद्धा वैराग्य व्हायला लागलं म्हणजे ताकद आहे तुमच्यात महाराज. पण एवढ्या लवकर शक्य नाही बरं. अजून 2-1 वर्ष तरी मी घेणार आहे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का? हो आतापर्यंत जेवढे घेतले तेवढे चोखोबऱ्यासाठी घातले महाराज. खरं आहे ते. कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याला काही मी भेणारा महाराज नाहीये. जे म्हणतात ना पुरुषोत्तम पाटील लय पाकिट घेतो त्यानं त्याच्या खर्चाने एकदा चोखोबऱ्याच्या आश्रमावर यायचं आणि मंदिर पाहायचं. रात्रंदिवस कीर्तन करून 5 कोटी रुपयाचं मंदिर बांधणं एवढं सोपं नाही महाराज. कीर्तन करून बायकोला साडी घेणं सोपं आहे. कीर्तन करून गाडी घेणं सोपं आहे. तुम्ही माझा आधार पॅन घेऊन जा. मी नारदाच्या गादीवर बोलतो काही खोटं नाही. हे सगळे मंडळी तर साक्षीदार आहे. तुम्ही एकदा या ना. आम्ही सुद्धा सप्ताह एवढा करतो. एवढा मोठा नाही होत बरं आमचा. पण आमच्या सुद्धा सप्त्याला 1 रुपया सुद्धा लोकवर्गणी आम्ही कोणाकडून घेत नाहीये. कीर्तनाच्या मानधनातून जेवढा पैसा येतो त्याच्यातूनच चोखोबरायचा उत्सव करतो. त्याच्यामुळे कोण काय बोलतो कोण काय बोलतं त्याच्याकडे माझं लक्ष नाही. मला माहिती आहे मला जगाचा मालक सुद्धा पाप लावू शकत नाही. कारण माझ्या धर्माच्या पैशातले 80% पैसे हे चोखोबरायच्या सेवेसाठी जातात. विठाला विठाला सर्वात जास्त प्रेम मनुष्य समाजावर करतो. चांगले कपडे तरी कशासाठी घालायचे लोक काय म्हणतील. बरोबर आहे का नाही? परिस्थिती नसताना पोरीच्या लग्नाला 40-40, 50-50 लाख रुपये खर्च करायचा. कशासाठी करायचा? लोक काय म्हणतील. अहो इथं काही अशी येऊन बसलेले लोक काय म्हणतील म्हणून काही कीर्तनाला उभे. कळलंय का तुम्हाला? काही नाही कळलं पुढे चला. काही वाटतं अख्खं स्टेलू गेलं मी जर नाही गेलो तर लोक नावं ठेवतील म्हणून इच्छा नसली तरी इथं उभे आहे. काही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे लोक काय म्हणतील म्हणून नको येऊ. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नको ऐकू. माझे ज्ञानोबराय काय म्हणतील म्हणून कीर्तनाला आलं पाहिजेत महाराज. माझे तुकोबराय काय म्हणतील म्हणून कीर्तनाला आलं पाहिजेत. मग पहिलं प्रेम करतो मनुष्य शरीरावर, दुसरं प्रेम करतो मनुष्य समाजावर आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. पण या तिन्ही गोष्टीवर जगद्गुरु तुकोबराय दिक साधू संतांनी लात मारली. याचं कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांचं जीवन भगवंत सोडून दुसरं काहीच नाही. तुझ विण केशवा अनुनाव जय हो हरी बोल. तुझ विण केशवा अनुनाव केशवा